नमस्कार, जय महाराष्ट्र. ऐन घास खाण्याच्या तोंडावर या नेत्याला काढलं बाहेर. महायुतीत हा बडा नेता प्रचंड नाराज. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर विधानसभेचे काय असा प्रश्न पडलेला असताना पक्षाने उमेदवारी दिली. ज्येष्ठ भाजप नेते जिंकूनही आले, पण त्यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली नाही. मागील कार्यकाळात अर्थमंत्री राहिलेले यंदा मात्र मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याची नामुष्की उडवली. त्यामुळे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना मोठा जोर धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी चंद्रपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष हंसराज अहिर, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिमा धानोरकर, आमदार किशोर जोगवेकर उपस्थित होते. मात्र एक बडा नेता अनुपस्थित होता. या बड्या नेत्याची अनुपस्थिती अनेकाच्या डोळ्यात भरणारी होती. नाराज असल्यानेच यांनी कार्यक्रमाला दांडी मारली का, अशी ही चर्चा रंगू लागली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता होणाऱ्या चर्चांमधील हवा त्यांनी काढून घेतली. त्यांच्या मनात नाराजी नाही, आमच्यात कोणतेही वाद नाही, माध्यमांनी वाद लावून घेऊ नये, असं फडणवीस या बड्या नेत्याबद्दल म्हणाले. पुढे फडणवीस म्हणाले की ते वैयक्तिक कामामुळे कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. प्रत्येक वेळी प्रत्येक कामाला एखादा माणूस थोडी हजर राहू शकतो, त्यात लगेच वाद किंवा भांडणे होत नाहीत, असे फडणवीस म्हणाले. या बड्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी नको होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करताना तुम्ही हवे ते वजन वापरा आणि माझी उमेदवारी कापा, असे ते म्हणाले होते. निवडणुकीत पराजयाचा अंदाज या बड्या नेत्याला आधीच लागला होता. मात्र भाजप नेतृत्वाने यांचं न ऐकता त्यांना लोकसभेत पाठवण्याचे ठरवले होते. त्या बड्या नेत्यांचं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जिंकूनही आले, पण त्यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली नाही. ते कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.